आदरणीय वसई विरार या परिसरातलं एक कसं वजनदार नाव आणि पहिले महापौर म्हणून त्यांची अशी ओळख आहे असे आपले आदरणीय राजू पाटीलजी यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त माझ्या आग्रहाचं निमंत्रणाला त्यांनी आज हजेरी लावली आहे. त्याबद्दल मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी या आजच्या या कार्यक्रमाला 2 शब्द मार्गदर्शन करावे. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना त्यातनं झालेले विविध राज्य त्यातलं एक महाराष्ट्र. पण महाराष्ट्राची पूर्ण जडणघडण इथल्या साधू संतांनी याच्या अगोदरच्या राजकारण्यांनी जेवढी केली तेवढीच इथल्या कामगारांमुळेही महाराष्ट्राची जडणघडण झालेली आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्र दिन असला, कामगार दिन, जागतिक कामगार दिन आहे. या निमित्ताने माझे मित्र अभिजितजी कामगार लीडर नेतृत्व करतात त्यांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्राला जे राज्य म्हणून दर्जा प्राप्त झाला तो मुंबईसह महाराष्ट्र मिळण्यासाठी 106 हुतात्म्यांना बळी द्यावे लागली, त्यावरच हे महाराष्ट्र राज्य बनलं. त्यामुळे या 106 हुतात्म्यांना स्मरून आपण हे राज्य कसं पहिलंच राहील कायम भारतामध्ये ह्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने कामगारांनी काम करायला पाहिजे आणि त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मला वाटते. आजच्या कार्यक्रमाला आमचे गुरुवर्य इथे जे ज्यांना सगळेच परिचित आहेत आणि ते त्यांनाही सगळे परिचित आणि तेही सगळ्यांची परिचित असेल आमचे कृपाजी सिद्धिविनायक मंदिराचे खजिनदार हो आणि सगळे सन्माननीय यांना मी धन्यवाद देतो आणि अभिजितला धन्यवाद देतो इथे बोलून मला सन्मानित केलं. नमस्कार.